नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण मोतीचूर मोदक करणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. ह्या वाटीने 2 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे आणि 2 वाटी साखर, मगजबी आणि केशरी रंग. भांड्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊयात. याच्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्रण तयार करून घेऊयात. हे मिश्रण बनून झालं की 10 मिनिट एका दिशेने आपण असं फिरवून घेऊयात. त्याच्यामुळे ते मिश्रण एकदम हलकं होतं. पाव टीस्पून केशरी रंग घेतलेला आहे ते याच्यात टाकून घेऊयात. आपण खाण्याचा केशरी रंग टाकलेला आहे. आता 10 मिनिट असंच आपण झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवणार आहे. ह्या वाटीने आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी. आता पाकाला उकळी येतोपर्यंत आणि साखर विरघळेपर्यंत आपण फुल गॅस ठेवलेला आहे. पाकाला आता उकळी आलेली आहे. गॅस एकदम मंद करून घेते आणि पाक असाच आपण शिजून घेऊयात. हे साईडची जी साखर चिकटलेली असते ना ते ह्याच्यात पाकामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे कडेला असं कडक पण होत नाही. हे पहा, असं चिकट आणि एक तार निघाली ना की मग आपण गॅस बंद करून घेऊ. पाकामध्ये आपण 1 टीस्पून विलायची पावडर टाकून घेऊ. पाव टीस्पून खाण्याचा केशरी रंग, पीठ भिजून आता 10 मिनिट झालेलं आहे. याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा पाव टीस्पून टाकून घेऊयात. पुन्हा हे आपण सर्व मिक्स करून घेऊ. मिश्रण अतिशय पातळ आहे, त्याच्यामुळं एक संत अशी जर धार लावली ना तर छान असे बारीक मोतीचूर कळी पडते. पाहते छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व बुंदी पाडून घेऊयात. मोतीचूर बुंदी कशी पाडायची ते पाहूयात. फक्त बुंदी पाडताना गॅस फुल करायचा आणि याचं पातळच एकदम पातळ मिश्रण पाहिजे. असं थोडीशी बारीक धार इथं सोडायची. हे पहा, गॅस आता बारीक करायचा आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं कडेने. 2 वाटी बेसन पीठ मध्ये एवढी मोठी आपली मोतीचूर कळी झालेली आहे. हा पाक आहे ना असा घट्ट होऊन जातो. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात. 1 ते 2 टेबलस्पून टाकलं तरी पण बास होईल. पाक गरम झालेला आहे. गॅस मी बंद करते. आता याच्यामध्ये आपण मोतीचूर कळी टाकून घेऊयात. आता आपण हे असं झाकून ठेवूयात आणि 10 मिनिटानंतर, प्रत्येक 10 मिनिटानंतर हे पूर्ण बुंदी हलवून घ्यायची. मग याच्यामध्ये आपण थोडंसं मगजबी टाकून घेऊ, कारण मोतीचूर लाडू म्हणलं की हे बिया असतातच याच्यावरती. आपण मिक्स करू. हे ओलसरपणा जात नाही ना तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं.
सर्व त्या बुंदी आहेत ना ते सर्व शोषून घेतात मग पाक. अगदी 20 ते 25 मिनिटात पाक पूर्ण शोषून घेतलेला आहे. आता आपण याचे मोदक पण बनवून घेणार आहोत आणि लाडू पण बनवून घेणार आहोत. मिश्रण एकदम छान झाले पहा. आपला मोदक मस्त असा छान झालेला आहे. मोतीचूर मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे पहा, छान आपले असे मोतीचूर लाडू छान असे वळून होतात. राहिलेले लाडू आपण आता बनवून घेऊयात.